नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने देशातील करोडो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या संधीची घोषणा केली आहे। केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना अवकाश यात्रा रियासत या अंतर्गत वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस मधून प्रवास करण्याची अनुमती दिलेली आहे। कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग म्हणजेच LTC या अंतर्गत विभाग प्रीमियम ट्रेन्सबद्दल अनेक कार्यालयांमधून किंवा व्यक्तींमधून सूचना प्राप्त झाल्या होत्या, ज्यामुळे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेसमध्ये देखील प्रवास करण्याची मान्यता दिलेली आहे। DOPTनं मंगळवारी जारी केलेल्या आदेशामध्ये म्हटलंय की कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं व्यय विभागाच्या सल्ल्यानुसार या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे की आता सरकारी कर्मचारी LTCच्या पात्रतेनुसार तेजस एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस आणि हमसफर एक्सप्रेस या ट्रेन्समध्ये प्रवास करू शकतील। यापूर्वी सरकारचे कर्मचारी LTC अंतर्गत राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस आणि दुरांतो एक्सप्रेस यासारख्या प्रीमियम ट्रेन्सचा वापर करू शकत होते। तर आता LTC अंतर्गत केंद्र सरकारचे पात्र कर्मचारी पेड लीव्ह मिळवण्यासोबतच इतर प्रवासांसाठी केलेल्या तिकीट खर्चाचे पैसे देखील परत मिळवू शकतात। या योजनेमध्ये सरकारी कर्मचारी 4 वर्षांच्या ब्लॉकमध्ये आपल्या गावी किंवा भारतातील इतर कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतात। या योजनेनुसार सरकारी कर्मचारी 2 वर्षांच्या ब्लॉकमध्ये 2 वेळा घरच्या प्रवासासाठी LTC घेऊ शकतात किंवा 2 वर्षांच्या कालावधीमध्ये 1 वेळ घरी जाण्यासाठी आणि दुसऱ्या 2 वर्षांच्या ब्लॉकमध्ये भारतातील इतर ठिकाणी जाण्यासाठी देखील या LTCचा वापर हा केला जाऊ शकतो। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता या 2 ट्रेन देखील फ्री प्रवास करण्याची मान्यता केंद्र सरकारने दिलेली आहे। तर यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जवळच्याच मित्रमंडळींसोबत देखील शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।